नमस्कार. आपण पाहत आहात सम्य क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. आजचा आपला जो विषय आहे तो माननीय शरदचंद्र गोविंदराव पवार साहेब म्हणजे माननीय शरद पवार साहेब या मोठ्या राजकीय नेत्याच्या संदर्भामध्ये आणि प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असणारा एक अनुभवी नेता, त्या नेत्यांच्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती मी आपल्यासमोर सांगत आहे. अर्थात माननीय शरद पवार साहेब यांच्या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रीय काँग्रेस ही या दोन पक्ष एकत्र येणार असं एक संभावना निर्माण झालेली आहे माननीय शरद पवार साहेबांच्या बोलण्यामुळे. तेव्हा आपण पाहूया की माननीय शरद पवार साहेब यांची राजकीय कारकीर्द कशा पद्धतीने आतापर्यंत झालेली आहे. तेव्हा थोडक्यात आपण त्या संदर्भात माहिती घेऊया. खरं म्हणजे हे शरदचंद्र गोविंदराव पवार म्हणजे पवार साहेबांचा जन्म 12 डिसेंबर 1940 सालामध्ये बारामती येथे झालेला आहे. म्हणजे 12 डिसेंबर 1940 सालामध्ये शरद पवार साहेबांचा जन्म झालेला आहे. आणि त्यांच्या विशेष म्हणजे त्यांच्या आई शारदाबाई पवार या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. आणि त्या काळामध्ये बारामतीमध्ये जे स्थानिक लोकल बोर्ड होतं त्या लोकल बोर्डावर या शारदाबाई पवार म्हणजे पवार साहेबांच्या आई या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी निवडून आल्या होत्या. आणि त्यांचे दुसरे मोठे बंधू वसंतराव म्हणून होते. वसंतराव त्यांचे मोठे बंधू होते, ते वकील होते. आणि विशेष म्हणजे त्या वसंतराव पवार म्हणजे पवार साहेबांचे मोठे बंधू वसंतराव पवार यांची हत्या झालेली आहे. ते वकील होते. आणि असं म्हणतात की कुठल्या एका जमिनीच्या प्रकारावरून आणि त्या जमिनीच्या वादावरून शरद पवार साहेबांचे बंधू वसंतराव पवार ते वकील होते, त्यांची हत्या झालेली आहे. आणि दुसरे प्रताप पवार ते मुंबई ते सकाळ वृत्त समूहाचे प्रमुख आहेत. आणि दुसरे बंधू ते उद्योगपती आणि अजित पवार तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. तेव्हा अशा पद्धतीने हे खरं म्हणजे आणि हे वसंतराव जे पवार होते वकील ते देखील शेतकरी कामगार पक्षाचे त्यावेळेला कार्यकर्ते होते. म्हणजे त्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्रामध्ये एक विरोधी पक्ष म्हणून मोठा मजबूत असा पक्ष होता. तेव्हा हे शेतकरी कामगार पक्षाची परंपरा असणाऱ्या घरामध्ये हे पवार साहेब जन्मले आहेत. परंतु पुढे विद्यार्थी दशेमध्ये गोवा मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये त्यांनी जो तिथे मोर्चा काढला होता नगर जिल्ह्यामध्ये. आणि त्यावेळेला माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या ते थोड्याशा सान्निध्यामध्ये आले हे विद्यार्थी अवस्थेत असणारे पवार साहेब. आणि मग यशवंतराव चव्हाणच्या सान्निध्यात आल्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार ते काँग्रेसमध्ये सामील झाले. आणि मग काँग्रेसचे ते युवक काँग्रेस अध्यक्ष आणि मग तिथे त्यावेळेला असणाऱ्या बारामती जिल्हा परिषदेमध्ये त्यांची निवड. आणि मग काँग्रेसच्या सातत्याने काँग्रेसचे मोठे कार्यकर्ते नेते झाले. आणि मग पुढे बारामतीमधून ते आमदार झाले. आणि ते आमदार झाल्याच्या नंतर वसंतराव नाईक हे जे मुख्यमंत्री होते त्यांनी मोठी कारकीर्द वसंतराव जवळ 11 वर्ष या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक. तर या वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरून हे माननीय शरद पवार साहेब यांना गृहराज्यमंत्री म्हणून पद त्या ठिकाणी मिळालं. आणि मग त्यांच्या खऱ्या अर्थानं राजकीय कारकिर्दीला आणि प्रशासकीय कामामध्ये त्यांचा सहभाग मोठा झाला. मग ते वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असताना मग पुढे मंत्री झाले. आणि मंत्र्यांच्या नंतर मग सातत्याने विधानसभेत बारामतीमधून तो निवडून यायची. मग मध्यंतरीच्या काळात एकदा खासदार पण झाले. आणि ही सगळं प्रक्रिया करीत असताना माननीय या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं की माननीय शरद पवार साहेब हे फक्त काँग्रेसमध्ये म्हणजे जी मुख्य काँग्रेस आहे
त्या काँग्रेसमध्ये सातत्याने शेवटपर्यंत राहिले असते तर या भारताचे पंतप्रधान शरद पवार झाले असते. PV नरसिंहराव म्हणजे माननीय राजीव गांधी यांच्या हत्येनंतर जो पंतप्रधान पदाचा जो प्रश्न निर्माण झाला होता त्या संदर्भामध्ये त्यावेळेला ते सातत्याने काँग्रेसमध्ये असते तर तेच PV नरसिंहराव यांच्या ऐवजी पवारसाहेबच मुख्यमंत्री झाले असते. परंतु अनेक वेळाला काँग्रेस सोडल्यामुळे आणि त्यांच्यावर राजकीय नेते मोठे मोठे राजकीय नेते आणि मोठे मोठे राजकीय विशेषज्ञ म्हणतात की माननीय शरद पवार साहेबावर एक विश्वास नाही, म्हणजे ते कुठला निर्णय घेतील हे काय सांगता येत नाही. तेव्हा अशा पद्धतीने एक मोठा नेता एक त्यांचं एक क्षमता असून देखील हे महाराष्ट्राचा एक मुख्यमंत्री या भारताचा पंतप्रधान होऊ शकला नाही. तेव्हा माननीय शरद पवार साहेब यांच्याकडून भारताचा पंतप्रधान होण्याची त्यांची क्षमता होती पण ते होऊ शकले नाहीत. आणि मग पुढे त्यांची राजकीयता अशा पद्धतीने सुरू झाली. मग पुढे मग काँग्रेसमध्ये 2 गट पडले. इंदिरा गांधींचा एक काँग्रेस आणि दुसरा रेड्डी काँग्रेस. मग ते इंदिरा गांधी बरोबर राहिले यशवंतराव चव्हाणांबरोबर. नंतर मग पुन्हा यशवंतराव चव्हाण साहेबांना सोडून त्यांनी त्या काळामध्ये एक समांतर काँग्रेस काढली होती. आणि त्या समांतर काँग्रेस मला आठवतं की गव्हाले टँकमध्ये त्यांचा एक मेळावा झाला होता आणि त्या गव्हाले टँकमध्ये समांतर काँग्रेस काढली आणि त्यावेळेला दादासाहेब रुपवते ते दादासाहेब रुपवते त्या समांतर काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. आणि मग पुढे त्या समांतर काँग्रेसचाच पुढे समाजवादी काँग्रेस अशी स्थापन झाली आणि त्याचे मग मधुकरराव पिचड त्यांना पवारसाहेबांनी अध्यक्ष केलं. तेव्हा आणि ह्या 2 काँग्रेस त्यांनी निर्माण केल्या आणि मग पुन्हा 1991-99 सालामध्ये पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले आणि मग काँग्रेसमध्ये आल्याच्यानंतर ते मग पुढे केंद्रामध्ये संरक्षण मंत्री झाले. PV नरसिंहरावच्या मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्री झाले. नंतर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते कृषी मंत्री झाले. मग अशा पद्धतीने त्यांनी एक त्यांचे पदं मोठ्या प्रमाणात भारतीय म्हणजे केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. आणि मग पुढे राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्याच्यानंतर मग आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस ते चालवतात. आणि मग या राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील 2 भाग झाले आहेत आणि अजित पवार हे वेगळे होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले. भारतीय जनता पार्टीला त्यांनी त्यांच्यावर युती करून ते आता सत्ताधारी म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार त्या ठिकाणी काम करतात. आणि मग आता पुन्हा एकदा हे 2 काका पुतणे एकत्र येणार आणि अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे. तेव्हा एक अविश्वासीय राजकारण आणि धडसोडपणा झाल्यामुळे आणि वेगवेगळ्या काँग्रेस काढल्या आणि वेगवेगळे निर्णय घेतल्यामुळे एक क्षमता असलेला नेता देखील भारताचा पंतप्रधान होऊ शकला नाही अशा पद्धतीने राजकीय विश्लेषक बोलतात. तेव्हा पाहूया हे दोघं जर एकत्र येतात काय आणि जर एकत्र आले तर कशा पद्धतीने मग लोक म्हणतात की जर भाजपला पाठिंबा या शरद पवार साहेबांनी दिला आणि ते परत 2 पुतणे काका पुतणे एकत्र आले म्हणजे प्रायव्हेट कंपनीचे हे त्यांची स्वतःची कंपनी म्हणजे कंपनी सारा अपक्ष आहे. म्हणजे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे आणि सुप्रिया सुळेच्या नंतर मग अजित पवार हे सगळं एकच आहे. आणि विशेष म्हणजे अजित पवार साहेब जे पहाटेचा मुख्यमंत्री पद त्यांनी घेतलं होतं तो प्रसंग असेल किंवा आता अजित पवार साहेब हे भाजपबरोबर युती करणं असेल तर हे सगळं शरद पवारांच्या सांगण्यावरून झालेलं आहे. अशा पद्धतीने माननीय प्रकाश आंबेडकर मागेच बोलले होते की हे सगळं एकच कुटुंब आहे. परंतु त्या म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता आणि सिंचन घोटाळ्यामध्ये काही करोड रुपये त्यांनी खाल्लेले आहेत असं माननीय पंतप्रधान बोलले होते. परंतु त्याच्या 15 ते 20 दिवसाच्या नंतर हेच अजित पवारांना त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर घेतलं आणि त्यांना मंत्री देखील केलं. तेव्हा त्यावेळेला असं म्हटलं जातं की माननीय अजित पवार साहेबांवर सिंचन घोटाळा आहे आणि आणखीन साखर फॅक्टऱ्यांच्या घोटाळ्यामध्ये त्यांना सजा होऊ शकली असती किंवा त्यांच्यावर केसेस पडल्या असत्या. आणि हे सर्व टाळण्यासाठी स्वतः पवार साहेबांनीच अजित पवार साहेबांना तिकडे पाठवलेलं आहे. आणि आता देखील त्यांचे साखर कारखाने उद्योग फॅक्टऱ्या आणि त्यांचे जे मोठ्या मोठ्या संस्था आहेत रयत शिक्षण संस्थेचे रयत शिक्षण संस्थेमध्ये अध्यक्ष आहेत शरद पवार साहेब आणि ते अजित पवार देखील संस्थेमध्ये एक मोठी संस्था आहे
ती संस्था देखील त्यांच्या ताब्यामध्ये. आणि मग ह्या मोठ्या मोठ्या संस्था चालवत असताना ते त्यांना सत्तेशिवाय सत्ताच त्यांना पाहिजे असते. आणि मग पुन्हा एकदा हे भाजपबरोबर जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि मग त्या पुढील आणखी फार मोठे प्रश्न निर्माण होतील. मग त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांचं काय होणार वगैरे वगैरे. तेव्हा सातत्याने अशा वेगवेगळ्या भूमिका घेणारे माननीय शरद पवार साहेब हे महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम व्यक्ती आहेत आणि एक मोठी व्यक्ती आणि भारतीय लेवलवर त्यांचं नाव आहे. आता पहा, मायावती ज्या मुख्यमंत्री आहेत त्या मायावती देखील उत्तर प्रदेशच्या मोठ्या राज्याच्या 4 वेळा मुख्यमंत्री झाल्या. आणि विशेषमध्ये मायावती यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांचे फोटो लावून आणि या 3 नेत्यांचा आदर्श ठेवून संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी स्वतःच्या बळावर सत्ता मिळवली होती. 3 वेळा मायावती या भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या समर्थनाने 3 वेळा मुख्यमंत्री झाल्या. परंतु मायावतींनी स्वतःच्या हिमतीने म्हणजे त्यांचे जे BSP आहे त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या वतीने मायावतीने स्वतःच्या हिमतीने उत्तर प्रदेशच्या त्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. 240-250च्या पुढे त्यांनी आमदार निवडून आणले. पण या महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम असणारे शरदचंद्र पवार साहेब यांनी 60 ते 62 त्यांच्या म्हणजे त्यांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या पक्षांच्या वतीने या महाराष्ट्रामध्ये 60 किंवा 63 आमदार याच्या पुढे माननीय शरद पवार साहेबांनी आमदार निवडून आणलेले नाहीत. आणि ते स्वतःच्या हिमतीने त्यांनी 100 देखील आमदार निवडून आणले नाहीत असं स्वतः अजित पवारच पाठीमागे म्हणाले होते. तेव्हा या ठिकाणी मायावती असेल, जयललिता असतील, ममता बॅनर्जी असतील या महिलांनी आणि तिकडे दक्षिणेकडील अनेक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी स्वतःच्या हिमतीने त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेले आहेत. परंतु माननीय शरद पवार साहेबांनी या ठिकाणी स्वतःच्या हिमतीने ते काही मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. तेव्हा अशा पद्धतीने या पवार साहेबांची एक कारकीर्द राहिलेली आहे. तेव्हा असा व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तर या व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.